ऊन आणि सावली भाग 2 पहिला भागही अपलोड आहे आपल्या चॅनलवर, तर तुम्ही कृपया करून तो भाग जाऊन पाहावा. ठरल्याप्रमाणे मुलगी बघायला जायचा दिवस आला. सविताताई, मनीषचे बाबा, वंदिता आणि लग्न ठरवणारी संगीताताई असे सारे मिळून जातात. मुलीच्या घरी पोचतात. त्यांचे स्वागत चांगल्या पद्धतीने होते. मुलीचे बाबा, त्यांचे नाव दामोदर असते, ते सगळ्यांशी छान गप्पा मारतात. थोड्या वेळाने सुलोचनाताई म्हणजे जानकीची आई जानकीला घेऊन येते. मनीष तर जानकीला पाहतच राहतो. त्याची नजर सतत जानकीकडे असते. त्याच्या मनात स्लो मोशनमध्ये एक छान रोमॅन्टिक गाणं येत असतं आणि समोर जानकी. तितक्यात वंदिताने दादाला एक चिमटा काढला व म्हणाली, दादा भानावर ये, आणि हळूच मस्करीत म्हणते, आजच करायचं का लग्न? हे ऐकताच मनीष वंदिताला म्हणतो, गप्प बस. वंदिता आपला हसू आवरत शांत बसते. जानकीची आई जानकीला समोर असलेल्या खुर्चीवर बसायला सांगते. जानकी आपली साडी सावरत खुर्चीवर बसते. तिला सगळे पाहत असतात. जानकी मात्र लाजेने मान पण वर करत नाही. जानकी सगळ्यांना खूप आवडते. आवडणारच ना. गोरी पान, लांब सडक केस, उंच सडपातळ दिसणारी जानकी या साडीमध्ये तर खूपच सुंदर दिसत असते. लग्न ठरवणारी संगीताताई म्हणतात, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर विचारा. त्यावर सविताताई म्हणतात, बाळा तुझं शिक्षण किती झालं? त्यावर जानकी 10वी शिकले असे सांगते आणि शांत होते. त्यावर सुलोचनाताई म्हणतात, माझी मुलगी खूप हुशार आहे, पण माझ्या आजारपणामुळे तिला शिकता नाही आलं. सविताताईसुद्धा म्हणतात, माझा मणीसुद्धा खूप हुशार आहे, पण आमची परिस्थिती ती नीट नसल्याकारणाने त्याला लहान वयातच घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या का त्याच्या खांद्यावरती पडल्या आणि त्याने त्या पार पाडल्या आणि आता त्याचं स्वतःचं गॅरेज आहे. त्याच्यावर आमचं घर नीट चाललं आहे. वरतून तो बहिणीचं सगळं शिक्षण करतो आणि जानकीला सुद्धा तो काहीही कमी करणार नाही जर लग्न झालं तर. संगीताताई म्हणतात, मनीष तुला मुलगी पसंत आहे का? मनीष एक सेकंद सुद्धा न थांबता म्हणतो, मला पसंत आहे. जानकी तसे सगळे हसतात, कारण मनीषने खूप पटकन उत्तर दिलं ना म्हणून. मनीष जरा आता लाजतो आणि वंदिताला मात्र हसूच आवरत नाही. हातात मनीषचे बाबा जानकीच्या बाबाकडे बघत म्हणतात, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. तुम्हाला आमचा मनीष आवडतो का? जानकीचे बाबा सुलोचनाताई आणि जानकीकडे बघतात. सुलोचनाताई जानकीकडे हळूच विचारतात. जानकी फक्त मनीषकडे बघून लाजून हसून मान खाली करते आणि फक्त हो असं हळूच तिच्या आईला सांगते. तसे सगळे खुश होतात आणि काही दिवसातच त्यांचं लग्न ठरतं. मंगलाष्टका सुरू होतात आणि भटजी म्हणतो, मुलीला घेऊन या. जानकीला घेऊन तिचे बाबा लग्न मंडपात घेऊन येतात. जानकी पाटावर बसणार इतक्यात समोरून मोठ्याने एका बाईचा आवाज येतो, थांबा. सगळेजण शांत होतात. अचानक भयानक शांतता पसरते. मनीष समोर पाहतो तर त्याला एक आईच्या वयाची बाई आणि बाजूला साधारण त्याच्या वयाचा मुलगा दिसतो. त्याला तर काहीच कळत नाही काय चाललंय. 1-2 मिनिटांनी मनीषचे बाबा विचारतात, तुम्ही कोण आहात? तर पटकन ती बाई बोलते, माझं नाव मंजुषा आणि माझ्या मुलाचं नाव अजय आहे. तुम्ही जानकीशी लग्न करू नका, ती चांगली मुलगी नाही. असं म्हणताच मनीष उभा राहतो आणि खाली उतरतो व म्हणतो, तुमची हिंमत कशी होते माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल असं बोलायची? असं बोलताच जानकी अभिमानाने मनीषकडे पाहते व म्हणते, किती चांगला मुलगा आहे. दुसरा कोणी असता तर सत्य न जाणता मंडप सोडून पळाला असता. तितक्यात जानकीचे बाबा आणि तिची आई हात जोडत म्हणतात, नाही, आमची मुलगी अशी नाही, ती गंगेप्रमाणे पवित्र आहे. तुम्ही कृपया लग्न मोडू नका. हे लोक मुद्दामून माझ्या मुलीचं लग्न मोडत आहेत. त्यांचा राग आहे माझ्या जानकीवर. तितक्यातच अजयचे खोटे एडिट केलेले फोटो मनीषच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो, आता विश्वास बसेल का? आम्ही खरं बोलतोय. मनीष फोटो पाहतो तर जानकी त्याच्या जवळ आहे हे त्या फोटोमध्ये दिसून येते. मनीष तर तोंडच पडतं आणि तो मान खाली घालून शांत बसतो. आता सविताताई जानकीच्या आई वडिलांशी भांडायला सुरुवात करते. तितक्यातच मनीषचा खास मित्र ने ते फोटो पाहिले आणि तो शॉक झाला. त्याने हळूच मनीषला बाजूला घेतले व सांगितले, हे फोटो खोटे एडिट केलेले आहे. मनीष म्हणतो, विकास हे कसं शक्य आहे? विकास म्हणतो, हे एक ॲप आहे आणि ते सहज कोणासोबत आहोत असे फोटो एडिट करू शकतो. आणि तू म्हणशील तुला कसं कळालं? तर मी स्वतः तो ॲप वापरला आहे आणि ताजमहाल गेलो बघायला असं वाटू दे म्हणून फोटो एडिट केला, तर सगळ्यांना वाटलं की मी खरा गेलो आहे.
आता मात्र मनीष विकासच्या बोलण्याने शांत होतो आणि जानकीकडे बघत असतो. त्याला पण मनातून असं वाटतं जानकी वाईट मुलगी नाही. तो सरळ भांडण चालू असलेल्या ठिकाणी जातो व म्हणतो, अजय, अजून काही पुरावे आहेत? तर अजय म्हणतो, फोटो पुरेसे आहेत जानकीचे चारित्र्य खराब आहे हे सिद्ध करण्यासाठी. असं बोलताच मनीषने अजयच्या एक थोबाडीत ठेवून देतो व म्हणतो, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. तितक्यात सुलोचनाताई म्हणजे जानकीची आई येते व मनीषला म्हणते, मी तुमच्या पाया पडते, पण हे लग्न मोडू नका. असे म्हणताच मनीष म्हणतो, प्लीज तुम्ही हात जोडू नका. हे फोटोग्राफ्स खोटे आहेत हे मला कळलंय. बस. असं बोलल्यावर सुलोचनाताई म्हणतात, अजयचं लग्न जानकीशी होणार होतं, पण जेव्हा आम्हाला कळालं की हा दारू पितो आणि वाईट वळणाचा आहे, तसं आम्ही लग्न मोडलं. म्हणून हा त्रास देण्यासाठी येथे आलाय. थोबाडीत खाऊन बसलेला अजय मनीषवर मारायला धावून जात होता. तितक्यातच 4-5 लोकांनी त्याला पकडले व हॉलमधून बाहेर हकलले. बाहेर पडताच अजय व त्याच्या आईला हा अपमान सहन झाला नाही व त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांनी शपथ घेतली, ह्या मनीषचे व जानकीचे आयुष्य बर्बाद करायचे. आणि ते तेथून निघून जातात. अगदी ठरल्याप्रमाणे नीट लग्न पार पडतं. नवरा नवरी घरी येतात. वंदिता व मनीषची आई त्यांचं छान स्वागत करतात. पूजा झाली नसल्याकारणाने सविताताई जानकीला वंदितासोबत झोपायला सांगतात. वंदितासुद्धा अगदी प्रेमाने म्हणते, चल बहिणी, आज माझ्या रूममध्ये, उद्यापासून दादा आहेच. जानकी खूप लाजते आणि वंदिता तिला आत घेऊन जाते. सविताताई रूममध्ये येतात व म्हणतात, जानकी बाळा, जा चेंज करून घे व फ्रेश हो आणि झोप. लग्नामध्ये खूप थकली असशील आता तू. झोप बाळा आणि सकाळी लवकर उठ, सत्यनारायणची पूजा आहे ना. जानकी हो असं म्हणते. आई गेल्यावर वंदिता पण दरवाजा लावते. दोघी पटापट आवरतात व बेडवर बसणार तितक्यातच दरवाजावर थाप पडते. वंदिता दरवाजा खोलते तर समोर मनीष असतो. वंदिता बोलते, दादा, तू काय करतोयस इथे? तर तो नाही, तुला काय हवंय का, बघायला आलो. आणि आत वाकून बघतो. वंदिताला कळतं की आपल्या दादाला वहिनीशी बोलायचं आहे, तर ती मस्करीतच म्हणते, काही नको, जा तू, की आईला आवाज देऊ. आणि वंदिता जोरात आई. इतक्यातच मनीष तिचे तोंड दाबतो व म्हणतो, जातो, आईला नको सांगू. लांबून जानकी बहीण भावांची मस्तीचा आनंद घेत असते. वंदिता परत म्हणते, जा आता दादा. मनीष म्हणतो, ठीक आहे, जातो, तुझी पॉकेट मनीच बंद करतो. त्यावर वंदिता दादाला, जा तू माझ्यासोबत वाईट वागूच शकत नाही असं म्हणते. मनीष म्हणतो, हो ना, मग तू का वाईट वागते? बोलू दे ना जानकीशी थोडा वेळ. चालेल. वंदिता म्हणते, चालेल, बोल तू, पण थांब, आईला पण बोलवते. हे ऐकताच मनीष म्हणतो, मी जातो, मला नाही काही बोलायचं. जानकी आता मात्र जोरात हसते आणि मनीष तिला बघतच बसतो. जानकी शांत होते, पण मनीष तिच्याकडे मादक नजरेने पाहत असतो. वंदिता जानकीकडे पाहते. जानकीला तर खूप लाज येते. ती खाली बघते. वंदिता पटकन दरवाजा लावते व म्हणते, आजचा दिवस बाय. मनीष पण लाजून त्याच्या रूममध्ये जातो. सकाळ होते, छान पूजा होते, रात्र होते. मनीष जेवण करून रूममध्ये जानकीची वाट पाहत असतो. 10 वाजले तरी जानकी काही रूममध्ये येत नाही. तो सारखा 5-5 मिनिटांनी बाहेर जाऊन बघायचा. वंदिताला काही हसू आवरायचं नाही. सविताताई आपल्या नवीन सुनेला घर कसं चालवायचं ह्याचे धडे देत असते. कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही हे सांगत असते. आणि मनीष मात्र जानकीला खुणावत असतो, चल आत. आणि जानकी पण नजरेने आई बोलतायत असं दाखवते. वंदिता आईला बोलते, आई, आजच सगळं नको ना शिकू, वहिनी विसरेल, थोडं शिकव. तितक्यात मनीषचे बाबा येतात व म्हणतात, सविता, नवीन सुनेला का त्रास देते, आराम करू दे तिला. सविताताई हो असं म्हणते व मनीषच्या रूममध्ये जा असं सांगतात. जानकीला तर खूप मनातून आनंद होतो. आई गेले पाहून वंदिता वहिनीची मस्करी करत म्हणते, वहिनी, कुठे चाललाय? इकडे आहे आपली रूम. जानकी म्हणते, मला आईने ह्या रूममध्ये जायला सांगितलं आहे. वंदिता परत खट्टाळप्रमाणे म्हणते, बरं, आणि वहिनीकडे बघून हसते. आता मात्र जानकी तिचे कान पकडते व तीही मस्करीत म्हणते, खूप आगाऊ आहे हा माझी नणंद. वंदिता सॉरी वहिनी असं म्हणते व बोलते, मी अशीच जरा मस्करी की तिच्या गालावरून मायेने हात फिरवते. अगदी मोठ्या बहिणीने करावे तसे. वंदिता शुभरात्री असं म्हणते
आणि रूममध्ये जाते. जानकीसुद्धा मनीषच्या रूममध्ये जाते आणि आता जाताच कपाटाजवळ शांत उभी राहते. मोबाईलला चार्जिंग लावत असलेला मनीषचे लक्ष जानकीकडे जाते आणि तो दरवाजाकडे बघतो. त्याला तो उघडा दिसतो. तो पटकन दरवाजा लावतो आणि जानकीकडे जातो. मनीषला इतके जवळ पाहून लाजेत भिजलेली जानकी अंग चोरून उभी असते. मनीष तिचा हातात हात घेऊन तिला बेडवर नेऊन बसवतो आणि एक टक तिला पाहत असतो. आता जानकी खाली बघतच म्हणते, असं बघू नका माझ्याकडे. जानकीचा आवाज ऐकून मनीष अजूनच मादक होतो आणि तिची हनुवटी पकडून तिला वर बघायला सांगतो. ती खूप लाजते आणि स्वतःची हनुवटी सोडवत परत उभी राहते. लाजणारी जानकी मनीषला खूप आकर्षित करत होती. त्याने तिचा हात पकडून तिला अलगद ओढून बेडवर बसवला आणि म्हणाला, तुला मी आवडतो ना? जानकी फक्त होकारार्थी मान डोलवते. मग मनीष म्हणतो, जानकी परत विचारतो, मग दूर का पळतेस? त्यावर जानकी म्हणते, मला लाज वाटते. मनीष म्हणतो, मी जवळ आलेलं आवडत नसेल तुला तर मी खाली झोपतो. जानकी पटकन म्हणते, नाही नाही, असं काही नाही, तुम्ही मला आवडता. आता मात्र मनीष हसतो आणि जानकीला थोडी लाजच येते की ती असं पटकन का म्हणाली. मनीष तिला मिठीत घेतो. जानकी त्याच्या उबदार मिठीने पूर्ण शहारली. त्याने मिठी सोडवत तिच्या नाजूक ओठांचे चुंबन घेतले. तसे जानकीचे सगळे शरीर गरम झाल्यासारखे तिला वाटले. मनीषने आता लाईट ऑफ केला आणि दोन जीव एक झाले. सकाळ झाली. जानकी उठली. तिने हळूच मनीषच्या अंगाखाली तिची अडकलेली साडीचा पदर सोडवून बाथरूमकडे गेली. फ्रेश झाली, छान तयार झाली. मनीषकडे तिची नजर गेली. त्याला पाहताच तिला रात्रीचं आठवून तिला खूप लाज वाटली. तितक्यातच तिला आवाज येतो सविताताईचा. आता सविताताईने स्वयंपाक घरातली सगळी कामं जानकीवर टाकली आणि जानकीसुद्धा मायेने सगळं करायची. असेच काही दिवस निघून गेले. इकडे अजयला मनीषने सगळ्यांसमोर मारलेली कानाखाली सतत आठवत असते आणि त्या रागातच तो त्याच्या हातात असलेला दारूचा ग्लास जोरात दाबून फोडतो. त्याला काच लागतात आणि तो ओरडतो. त्याचा आवाज ऐकून अजयची आई धावत त्याच्या रूमकडे जाते आणि पाहते तर काय, अजयच्या हातातून रक्त येत असते. ती त्याला बँडेज करते व म्हणते, मनीष, स्वतःला त्रास करण्यापेक्षा त्या मनीषला कसा त्रास देता येईल हे बघ. जसं माणसाकडून त्याची प्रिय वस्तू ओरबाडले जाते तेव्हा त्याला खूप त्रास होतो, तसं तूही काहीतरी कर. असं म्हणताच अजय खोल विचारात जातो. चला तर पुढच्या भागात पाहूया अजय काय अडथळे आणेल मनीष आणि जानकीच्या गोड संसारात. नवीन स्टोरीसाठी भारती व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि हो, बेल आयकनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.